शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर काल सायंकाळी म्हणजे सायंकाळी नाही रात्री थोडाफार पाऊस आला. तर काल चिप्स बनवून ठेवलेले होते मी सायंकाळी, आणि एकदम रात्री मग अजून पाऊस आला. कारण आता एवढ्यात तर येत आहे पाऊस, पण दिवसभर चांगली ऊन पडत आहे. म्हणून म्हटलं चला करून टाकते चिप्स. म्हणून काल ना आलू घेऊन मी चिप्स वगैरे त्याचे पाडून ठेवलेले होते, आणि आता करते म्हटलं सकाळी लवकर. मात्र सकाळी ऊन काही निघालेली नव्हती, कारण रात्री पाऊस आला त्याच्यामुळे. म्हणून ऊनचीच वाट बघत होती, कारण थोडे उन्हात टाकले की ते थोडेसे छान वाळतात आणि काळे पण पडत नाही. म्हणून मग आता थोडी ऊन निघायला लागलेली आहे बाहेर. सकाळी एकदमच आभाळ होतं, म्हणजे ऊन येते की नाही असं वाटत होतं, आणि थोडा बारीक बारीक पाऊस असा थेंबाचा सुरू होता. मात्र आता थोडी ऊन निघायला लागलेली आहे. तर चला आता मी पाणी गरम करायला ठेवते चिप्ससाठी, आणि बाकीची जी काही कामं आहेत ती आवरून घेते. तर चला. तर सगळे चिप्सनं मी आधी धुवायला घेतले, कारण ते कमीत कमी 4 ते 5 पाण्याने जेव्हा आपण धुतो ना, त्याच्यामुळे मग ते काळे होत नाही. आणि रात्री देखील ना मी जेव्हा चिप्स पाडले होते तेव्हाही त्याचं ना धुवून मी 2दा पाणी बदलवून घेतलेलं होतं, आणि तुरटी फिरवून ठेवलेली होती त्याच्यामध्ये. आणि आता देखील ना कमीत कमी 4 ते 5 पाण्याने त्याला छान स्वच्छ धुवून घेणार. म्हणून मग मी सगळ्या याच्यामध्ये पाणी वगैरे भरून घेत होती. थोडं भरपूर पाणी लागतं, मात्र मग त्याच्यामुळे ना आपले चिप्स काळे होत नाही. तर मग सगळे चिप्सनं मी धुवायला घेतले. तर कालच सगळे चिप्स मी सायंकाळी ते पाडून ठेवलेले होते, त्यामुळे तितका वेळ माझा आज वाचलेला होता. आणि आता सगळे चिप्सनं छान 4 ते 5 पाण्याने मी सगळे स्वच्छ करून घेतले. तर इकडे आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी चिप्ससाठी. चला तोपर्यंत पूजा वगैरे करून घेते. तर गॅसवर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे चिप्सकरिता, आणि तोपर्यंत मग मी माझी जी काही देवपूजा वगैरे होती तर ती सगळी करून घेतली. चला आता पाणीही उकळलेलं आहे, तर सगळे चिप्स उकळायला ठेवते मी. तर पाण्याला छान उकळी आलेली होती. त्यानंतर मग सगळे चिप्स मी त्यामध्ये टाकून घेतले, आणि हे अर्धेच चिप्स टाकलेले आहे मी. अजून अर्धे टाकायचे आहे, कारण पातेलं जरा लहान होतं, त्यामुळे मग त्याला उकळायलाही थोडीशी जागा त्याच्यामध्ये हवी असते. म्हणून मग अर्धे अर्धे करून मी 2दा ते सगळ्यांना उकळून घेणार. तर आधी अर्धेच टाकलेले होते, तर ते ना आता उकळायला ठेवलेले आहे. तर तोपर्यंत इकडे मी पराठ्यांचं मिश्रण जे काही असतं तर ते भिजवायला घेतलेलं होतं, कारण कालची ना थोडी आलूची भाजी उरलेली होती, म्हणून त्यामध्ये ना थोडं गव्हाचं पीठ टाकलेलं होतं मी. त्यानंतर तिखट, हळद, मीठ, थोडं धने पावडर, नंतर थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर हे सगळं टाकून ना मी छान त्याचा गोळा मळून घेतलेला होता. थोडी तिळही घालायची, म्हणजे पराठे अजून छान वाटतात. मी विसरलेली होती, त्यामुळे काही टाकलेली नाही आहे. तर चला, पीठ मळेपर्यंत इकडे छान ना चिप्सही माझे शिजलेले होते. एकदम खूप जास्त शिजले की मग ते तुटायला लागतात. तर सगळे चिप्स ना मी आता चाळणीत काढून घेतलेले आहे, आणि आता त्याला बाहेर सगळे ना वाळत घालणार. तर इकडे बाजूचा स्लॅब बघा, तर तो आताही ओलाच आहे, आणि अजून आभाळ आलेला आहे, कारण मगाशी तेवढीच थोडीशी उन्हाची तिरीप निघालेली होती. आणि त्यानंतर ना आता परत आभाळ आलेलं होतं, त्याच्यामुळे ना मग सगळे चिप्स मी इथेच टाकून घेतले, कारण तसंही बाजूला ओलं होतं. आणि जर मग पाऊस वगैरे आला तर मग ते हलवायलाही मला थोडंसं त्रासच गेला असता. म्हणून मग सगळे चिप्सनं मी इथे शेडखालीच टिनाच्या सगळे टाकून घेतले, म्हणजे तिथल्या तिथे ना सरकवायला बरे पडतात. आणि आज अपेक्षाही घरी होती, कारण तिला सुट्टी होती. तर त्याच्यामुळे तिचीही मला थोडीशी मदत झाली.
आणि सगळे चिप्स टाकताना ना डोक्यामध्ये हेच सुरू होतं की आता अजिबात पाऊस यायला नको आणि माझे चिप्सनं व्यवस्थित म्हणजे सगळे वाळायला हवे, कारण आपली मेहनत असते याच्यामागे, आपला वेळही जात असतो, त्याचप्रमाणे इंधनही लागत असतं त्या सगळ्या गोष्टीला आणि वस्तूचीही नासाडी होऊ नये असं आपल्याला वाटत असतं आणि त्याला आपण वेळ देखील देत असतो, त्याच्यामुळे आपल्यालाही वाटतं की ते चांगलं व्हावं. तर चला, तुमचेही उन्हाळी वाळवणाचे पदार्थ झालेत का नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला. तर सगळे चिप्स वगैरे वाळत टाकले आणि त्यानंतर आता मी पराठे करायला घेतलेले होते. तर पराठ्यांसोबत अपेक्षाला आता ना टमाटरची चटणीच खायची होती, म्हणून ती इकडे टमाटरची चटणी बनवत होती. तर कढईमध्ये तिने टमाटर, मिरची आणि लसूण वगैरे थोडंसं तळायला ठेवलेलं होतं आणि मी इकडे सगळे पराठे वगैरे करायला घेतलेले होते. तर कधी-कधी भाजी वगैरे केली आपण की थोडीफार त्यातली भाजी उरते. तर जसं आलूची भाजी आहे, पत्तागोबी, फुलगोबी किंवा मग वांग्याची भाजी वगैरे जर उरली ना, तर मग मी त्याचे ना असेच पराठे करून घेत असते. कारण घरी सगळ्यांनाच आवडतात आणि छान लागतात अगदी चवीलाही त्याचे पराठे. चला, मुलांचा नाश्ता झाला आणि हे देखील नाश्ता करून गेलेत ऑफिसला आणि चला आता मीही नाश्ता करून घेते. तर नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर मग जी काही सगळी भांडी वगैरे थोडी निघालेली होती तर ती सगळी ना घासून घेतली मी आणि सगळा गॅस ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला आणि सगळं माझं लक्ष कामही करत होती, मात्र बाहेरच होतं कारण आभाळच होतं आज दिवसभर. फक्त सकाळी तेवढी थोडी ऊन निघालेली होती आणि त्यानंतर मग वारंवार बाहेर जाऊन मी बघत होती की थोडीशी ऊन निघाली का वगैरे. आणि मग ना सायंकाळीच 4:30च्या नंतरच थोडी ऊन आलेली होती, त्यामुळे मग मी इकडे सरकवलेले होते ते सगळे चिप्स. तर सगळं लक्ष आज तिकडेच होतं माझं. तर चला, असा होता माझा आजचा व्लॉग. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर असेच माझी नेहमी व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.